देवपूजा. देव सुद्धा वैतागला नाही देवाऱ्यात. त्यांना असं वाटतं मंगळूर सोडून लांब निघून जावं कुठं गड्या. वैतागून गेलो होते म्हणजे सांगून जातो गड्या विषय निघला विठ्ठला. पाहण्याचा योग आला बघा देवपूजा. काय देवपूजा बाबा करतात सुंदर म्हणता मावशी आमच्या. इतक्या सुंदर आई देवपूजाला करता तुम्ही. पाया पडतो गड्या. असं वाटतं की मरून तुमच्या पोटाला यावं. एक तर देव तुम्ही सकाळी सकाळी कधी पूजत नाही. सकाळी उठल्या उठल्या आंघोळ केली की पहिलं देवाकडे तुम्ही जात नाही. मग सगळा उद्योग उरकायचा. भाकरी झाल्या, स्वयंपाक झाला, धुणं झालं आणि आता कामाला निघायचं. शेजारची रंगूबाई आली म्हणजे चिंगूबाईचं अगं आवडलं का तुझं. ती म्हणजे थांब 2 मिनिटात भाकरी बांधते लगेच निघूया. भाकरी बांधता बांधता त्याचं लक्ष जातं देवाऱ्याकडं. आणि अगं बाया म्हणते अजून तर देवाचा गोता काढा तसाच राहिला. मावसा देवपूजा म्हणजे गोता आहे. काय करावं. थांब म्हणले 2 मिनिटं. आता गोता काढते म्हणली देवाचा. काय काढते ती काय केस विंचरायचं होतो गोटा काढायला का जाळं होतं विंधेला सोडायचं गोटा. आता गोटा काढते म्हणजे मावसा ती बी बिचारी 9:30-10 वाजेपर्यंत निवांत झोपलेला असतात. ती उठतच नाही. त्यांना माहिती ही मावशी आपल्याकडे 10 वाजल्याशिवाय येतच नाही. उठून तरी काय करायचं. नुसती जांभळ्या देत पडतात हातून देवाऱ्या. त्याला हातरून तरी कुठलं एक एवढं फडकं असतंय बघा. लालगड तांबडं हिरवं पिवळं काळं कसं तुम्हाला रंग आवडत तसं सापडत तसं ते फडकं एवढी एवढी चिंदुटी खाली हातरलेली आणि त्याच्यावर 7-8 झोपलेलं मिळतं. ते एवढं देवळे 7-8 आमचं देवाऱ्यात काय काढा पण तुमचं काय रामणार. झोपलेलं बिचार झोपीत गोबडी असते. आणि ती झोपलेलं बिचार या मावशीने गम्याला पाणी घेतलं असं मोठं गम्याला निघून देवाऱ्यासमोर मांडलं. मग तिने देव एक तरी उचलायला का नाही. ती चांगलं सगळं उचललं चटई उचललं. पाया पडतो मावशी सगळं देवा असं असं सोडलं त्या गम्याचं. कसं सोडलं तसं काय बुडायला लागलं. कोणाच्या नाकात पाणी बचाव बचाव लय तसं बटन लागा पोहता येते का काय 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 सगळ्यात तुम्ही इथं बसले सगळ्याला काय पोहता येते का कोणाला पोहता येत असं ती काय काय ताला गेली. जे वजनदार होतं का नाही देव असं आमच्या गड्यासारखं. तुलाच आवडला गड्या मला. एक कीर्तन झालं सेल्फी होता ना आपल्या काय खतरनाक आहे गडी. रूप सावळे असं वजनदार होतं बघा ते. बरंच जेव्हा खाली गेलं काय काय वर तारांगलं. बरं आता आहे का पाण्यात सोडलं त्यांना गार लागतंय मावशावर. सकाळ सकाळ जेवतो पाण्यात सोडलं. बरं सोडलं नका कोणा एक धरून तरी धुवावं ना त्याला व्यवस्थित. हा भुईमुगाच्या शेंगा उजळी घेतल्यावर 7-8 देव एकदाच घेतले. खरबाड 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 खरबाड. कोणाच्या नाकाला वरबाडलं, कोणाच्या कानाला वरबाडलं, कोणाचं डोळं शिजलं. मावशालो काय सांगावं तुम्हाला रक्त बंबाळ झालं का नाही सगळं देव. पुन्हा उचललं बघा. आता ते पाण्यातनं उचललंय त्यांना किमान कापड तरी चांगलं सापडं नाही खाली कोरडं. ती पहिलं होतं ती पिळून घेतलं. त्याला पटलं गाड्या. मला वाटतं तुमच्याकडे सुद्धा असाच गोंधळ दिसते बरं का. तेच पिळून घेतलं पुन्हा त्यालाच हातारलं. काय सांगा मावशाऊ पुन्हा देव झोपून बरं त्या कड्यांना असं ते काय येत काय नाही. त्या वेळाकडे बघतो ताऱ्याकडे पहावे आकाश पार करावे. ताऱ्याकडे बघत बिचारा झोपलो. आता हळदी कुंकू लावायचे त्याला मावशाऊ. आता तुम्हाला चिंगूबाई येऊन बसलेली. रंगूबाईला एवढा टाइम आहे होय. रंगूबाईने ते हातात घेतलं कुंकू असं 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 शिंपडलं. कोणाच्या डोळ्यात कोणाच्या नाकात कोणाच्या कानात होते. देऊन घेऊन सगळं तोंड झाली हो. बरं जाऊ द्या बरोबर मावशी कशी तरी उद्बत्ती वळली. आता नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य तरी काय भाकरी चपाती पोळी नसले का एक डबा करून ठेवलाय शेंगदाणा साखर. खाऊन खाऊन देव फुगलं बघा. आणि तिथे 2 शेंगदाणा चिमूटभर साखर. बरं हात वाला होता. साखर देवा पुढे ठेवताना चिकटल्या हाताला म्हणून हात झालं. सगळ्या देवाच्या हातावर साखर चांगले बघा. देवाला तर नाही खाता आली पण दिवसभर मुंगळं लागलं. मुंग्या मुंगळं देवाला कुणाला मावशी
दिवसभर देवाला मुंग्या लागल्या बघा. असलेल्या गादी आल्या देवाच्या अंगाला, तुझं द्यावं. आणि देवाला जे म्हणते, देवा सुखाच ठेव. देव म्हणतात ना का मी खजून खजून जेवण अंगाला गादी आल्या माझ्या. आणि देवाला सांगते, देवा सुखात ठेव. ती म्हणतं, मला जर दिवसभर दुःख देती तर तुला सुखात ठेवण होईल. पाया पडतो तुमच्या मावश्यावर. नसल देवपूजा करायचं नसा राहू द्या गाड्या, पण असा इतका वैद्य घरी देवपूजा नका करू. तर चिंगूबाईला म्हणले, थांब 5 मिनिटात गोता काढते म्हणजे देवाचा हात नाही. एका झटक्यात तर देवपूजा झाली बाबा. माय बाबा मला सांगायला वेळ गेला. एवढ्या वेळात 2-3 दिवसाची देवपूजा झाली असती. पाया पडतो तुमच्या. खरं सांगू का, आशाने देऊ नाही पावतो. माय बाप हात जोडून विनंती करतो.